मकर राशी ऑगस्ट 2026 राशीफळ या घटना घडणार. अथक परिश्रमांना मिळणार यशाची जोड आता शत्रू आणि आव्हाने होणार पराभूत. मकर राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून मानसिक ताण, प्रत्येक कामात करावी लागणारी अतिरिक्त मेहनत यांमुळे तुम्ही थकलेले असाल. पण ऑगस्ट 2026 महिना तुमच्या संयमाचं गोड फळ देणारा ठरणार आहे. कारण 2 ऑगस्टला मंगळदेव तुमच्या 6व्या घरात येत आहेत, तर 9 ऑगस्टला तुमच्या सप्तम स्थानातील उच्चेच्या गुरुदेवांचा उदय होत आहे. तुमच्या विरोधकांच्या पराभूत होऊन वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठं यश मिळवण्याचा काळ आता सुरू झाला आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातली 10वी म्हणजेच पृथ्वी तत्वाची आणि कर्मफलदाते शनिदेव मालक असलेली अत्यंत शिस्तप्रिय, व्यावहारिक आणि कष्टाळू रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? प्रचंड चिकाटी, ध्येयाप्रती कमालीची निष्ठा असणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला आणि कर्माला जास्त महत्त्व देणारे, अत्यंत परिपक्व, गंभीर, जमिनीवर पाय असणारे आणि यशाचं शिखर संत पण खात्रीशीरपणे गाठणारे. तुमचा हाच शिस्तबद्ध आणि कष्टाळू स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर काढून यशाच्या मार्गावर नेईल. या महिन्याचा मंत्र आहे संयम, चिकाटी आणि वेळेचं नियोजन. या 3 गोष्टींच्या बळावर मकर राज जगातील कोणतीही कठीण गोष्ट साध्य करू शकते. या महिन्याचा पॉवर वर्ल्ड आहे विजय. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत मंगळदेव आणि गुरुदेव. कारण 2 ऑगस्टला मंगळ तुमच्या 6व्या घरात येऊन शत्रूवर विजय मिळवून देते, तर 9 ऑगस्टला 7व्या घरातील उच्चेच्या गुरुचा उदय तुमच्या भागीदारीत आणि नात्यांमध्ये भाग्योदय घडवून आणेल. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. या महिन्यात 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, 17 ऑगस्टला सूर्यदेव 8व्या घरात स्वराशीत येत असल्याने कोणत्याही कायदेशीर किंवा कर विषयक बाबींमध्ये निष्काळजीपणा करू नका. दुसरी चूक, 1 ऑगस्टला भाग्येश शुक्र 9व्या घरात नीच होत असल्याने भाग्यावर विसंबून न राहता केवळ स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. तिसरी चूक, 18 ऑगस्टला बुध हस्त होत असल्याने व्यावसायिक भागीदारीशी आणि जीवनसाथीशी संवाद साधताना संशय आणि अविश्वास दाखवणं टाळा. चौथी चूक, 6व्या घरातील मंगळामुळे उष्णतेचे विकार आणि रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे रागावर आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. 5वी चूक, प्रवासादरम्यान घाईगडबडीत नवीन निर्णय घेणं किंवा अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवणं टाळा. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या धनाचा आणि कुटुंबाचा स्वामी शनी हा 3ऱ्या घरात वक्री आहे, ज्यामुळे धनाचा प्रवाह चांगला राहील. पण कुटुंबामध्ये काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. बुध ग्रह 5 ऑगस्टला 7व्या घरात येईल, 22 ऑगस्टला 8व्या घरात प्रवेश करेल. 18 ऑगस्टला बुध हस्त होत असल्याने कौटुंबिक व्यवहारात बोलताना स्पष्टता आणि नम्रता ठेवा. जिथे बोलण्यात सत्य आणि व्यवहारात प्रामाणिकपणा असतो, तिथे कौटुंबिक सुखसमृद्धी कायम टिकून राहते. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. 3ऱ्या घरातील स्वामी गुरुदेव 7व्या घरात उदित होत आहे, त्यामुळे तुमच्या पराक्रमाला आणि कष्टांना समाजातून आणि कार्यक्षेत्रातून खूप मोठी दाद मिळणार आहे. 9व्या घरात नीच शुक्र असल्याने धार्मिक प्रवासाचे योग ऐनवेळी बदलू शकतात, परंतु 22 ऑगस्ट नंतर लांबच्या प्रवासातून व्यावसायिकांना लाभ मिळतील. 4थ्या घराचा स्वामी मंगळ 2 ऑगस्टला 6व्या घरात जात आहे, त्यामुळे गृहसौख्याच्या दृष्टीने मालमत्तेचे काही जुने वाद असतील तर ते कोर्टाबाहेर मिटण्यास हा काळ उत्तम आहे. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने नवीन घर किंवा गाडी खरेदीचं तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची दृष्टी ही आता सकारात्मक होत आहे. विद्यार्थ्यांसाठी 5 ते 22 ऑगस्ट दरम्यान बुधाच्या 7व्या घरातील गोचर अभ्यासात उत्तम प्रगती आणि शिक्षकांचं सहकार्य मिळवून देईल. प्रेमसंबंधांमध्ये 9व्या घरातील नीच शुक्रामुळे जोडीदाराशी काही असे मतभेद होऊ शकतात. सामंजस्याने प्रश्न सोडवा. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्टला 7व्या घरातील उच्चेच्या गुरुचा उदय होत आहे, त्यामुळे विवाहाचे अत्यंत उत्कृष्ट आणि हुकमी योग जुळून येतील. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा यशाचा मार्ग संत असतो तेव्हा तुम्ही संयम राखून पुढे जाता की निराश होऊन मार्ग शोधू लागता? तुमचं उत्तर हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आरोग्याच्या दृष्टीने 2 ऑगस्टला मंगळ 6व्या घरात येत असल्याने जुन्या आजारांमधून आराम मिळेल.
परंतु पोटाचे विकार किंवा उष्णतेच्या त्रासापासून दूर राहा. निरोगी शरीर हेच तुमच्या यशाचा पाया आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 6व्या घरातील मंगळ आणि गुरुमुळे जुने कर्ज फेडण्यात मोठं यश येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात विरोधकांवर मात करून घवघवीत यश मिळवण्याचे योग आहेत. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 10व्या घराचा स्वामी शुक्र हा 9व्या घरात नीच असला तरी देखील 9 ऑगस्टला 7व्या घरातील गुरुचा उदय आणि 2 ऑगस्टला 6व्या घरातील मंगळ यामुळे नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक शांत होतील आणि तुमच्या अधिकारात वाढ होईल. व्यावसायिकांसाठी 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान बुधाची अनुकूल नवीन भागीदारी, पार्टनरशिप आणि मोठे व्यवहार करार तुम्हाला मिळवून देईल. मकर राशीच्या जातकांना महाभारतातील महापराक्रमी भीष्म पितामह यांचं चारित्र्य आणि प्रतिमा आठवा. त्यांनी स्वतःच्या कठीण प्रतिज्ञेचं पालन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य अत्यंत शिस्तीत आणि कर्तव्यपोटी घालवलं. मकर राज भीष्म पितामहांसारखी प्रचंड चिकाटी, शिस्त आणि कर्तव्याचं प्रतीक आहे. ऑगस्ट महिन्यात जरी शनी वक्री असेल तरी देखील तुमची ही वेळ कर्तव्यापेक्षा आणि 6व्या घरातील मंगळ तुम्हाला प्रत्येक लढाईत विजयी करेल. प्रिय भगिनींनो, 9व्या घरातील नीच शुक्रामुळे सौंदर्य प्रसाधन किंवा लालीवर, फॅशनवर अनावश्यक खर्च करणं टाळा. 9 ऑगस्ट नंतर कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात तुमचा निर्णय क्षमतांचं मोठं कौतुक होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. वक्री शनीमुळे ज्येष्ठ नागरिकांना पायाचे किंवा सांध्याचं दुखणं काहीसा त्रास देऊ शकतात. नियमित हलका व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 9 ऑगस्ट नंतर गुरुचा उदय मनाला प्रचंड शांतता देईल, आध्यात्मिक प्रगती आणि प्रचंड शक्ती देईल. ऑगस्ट 2026 मधील सर्वात मोठे शुभ संकेत म्हणजे 2 ऑगस्टला मंगळाचा 6व्या घरात येणं, 9 ऑगस्टला सप्तम स्थानात होणारा उच्चच्या गुरुचा उदय. हे ग्रहमान तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक मोठे अडथळे दूर करतील. बृहत जातक आणि फलदापिका या ग्रंथानुसार जेव्हा मकर राशीचा तृतीयेश आणि द्वादशेश गुरु सप्तम स्थानात उच्च राशीत होतो आणि मंगळाचा 6व्या घरात बलवान असतो, तेव्हा शत्रुहंता योग आणि विपुल कीर्तियोग निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या विरोधकांचा पराभव करून समाजात स्वतःचं घट्ट स्थान करेल. ग्रहांचा मानसशास्त्र संदेश आता समजून घ्या. 6व्या घरातील मंगळ सांगतो, आव्हानांना घाबरू नका. तुमची ऊर्जा अडथळ्यांवर मात करण्यासाठी वापरा. 7व्या घरातील उदित गुरु सांगतो, नात्यांमध्ये आणि व्यवसायात पारदर्शकता ठेवा. व्यवसाय हाच यशाचा पाया आहे. 8व्या घरातील सूर्य सांगतो, गुंतागुंतीच्या कायदेशीर बाबींमध्ये नेहमी सजग आणि सावध राहा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात व्यवस्थापन, राजकारण, न्यायक्षेत्र, वैद्यकीय, रिअल इस्टेट आणि तांत्रिक क्षेत्राशी निगडीत जातकांनी 9 ऑगस्ट नंतर महत्त्वाचे निर्णय घ्यावे. मोठे यश लाभेल. परिस्थिती बदलायची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच्या रणनीतीत बदल करणे हाच खरा प्रॅक्टिकल लीडरचा गुण आहे. लोभेश मंगळ 6व्या घरात बलवान असल्याने परिश्रमाच्या प्रमाणात उत्तम धनलाभ होईल. 8व्या घरातील सूर्यामुळे गुप्त मार्गाने किंवा विम्याच्या पैशातून गुप्त धनलाभ होऊ शकतो. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांना 22 ऑगस्ट नंतर बुधाचा 8व्या घरात जाणं परदेशी कामाच्या दृष्टीने चांगल्या बातम्या देईल. ऑगस्ट 2026 चा स्कोअरबोर्ड आता आपण जाणून घेणार आहोत. ऑगस्ट 2026 मध्ये पैसा 10 पैकी 8.5, प्रेम 10 पैकी 7, करिअर मध्ये 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 7.5, कुटुंब 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 8, मानसिक शांती सर्वात महत्वाची. शुभ आणि सावध राहण्याचे दिवस आहे. शुभ दिवस 5, 6, 14, 23 आणि 24 ऑगस्ट. या दिवशी महत्वाचा आणि व्यावसायिक काम पूर्ण करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2 आणि 18 ऑगस्ट. या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार, कोर्टाची कामं आणि वाट टाळा. आता उपाय: दररोज किंवा दर शनिवारी हनुमान चालीसा आणि शनी स्तोत्र वाचावे. 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. मंगळवारी गायीला गुळ किंवा पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. निळा किंवा जांभळ्या रंगाचा काटेमानिक लोखंडी अंगठी, घोड्याची नालीची किंवा जहाजाच्या खिळ्याची अंगठी धारण केल्यास राशी स्वामी शनीचं बळ वाढेल. 7.5चा त्रास कमी होईल. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, हिऱ्याला जेवढे पैलू पाडले जातात तेवढीच त्याची चमक वाढते. सध्याचा काळ तुमच्या कर्तृत्वाला असेच पैलू पाडत आहे. 9 ऑगस्ट नंतर तुमच्या यशाची खरी चमक जगाला दिसेल. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू कुंभ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.